हॅलो फ्रेंड्स, आज आपण एका अतिशय खास ठिकाणी भेट देणार आहोत. बहरीनमधील प्रसिद्ध ट्री ऑफ लाईफ. आता तुम्ही म्हणाल, एक झाड पाहायला जायचं, त्यात काय विशेष? पण मित्रांनो, हे साधं झाड नाही, यामागे आहे एक रहस्य. चला तर मग सुरुवात करूया प्रवासाला. प्रवास म्हटलं की खाणं आलंच, तर मस्तपैकी सँडविच आणि ऑरेंज ज्यूस सोबत हा प्रवास कंटिन्यू करूयात. आम्ही बहरीनच्या रस्त्यावरून जात असताना रस्त्याची सुंदरता बघून मन कसं प्रसन्न झालं. रुंद रस्ते, दोन्ही बाजूनी वाळवंटी नजारे आणि आकाशातील ढगांची मस्त गर्दी. असं वाटत होतं जणू काही एखाद्या सिनेमात आहोत. तुम्हीही इथे आलात तर तुमचा कॅमेरा नक्की तयार ठेवा. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता इथे रस्त्याच्या कडेला तेलाच्या खाणी दिसत आहेत. बहरीनमध्ये हे पाहणं एक खास अनुभव आहे आणि तेलाचं महत्त्व यानेच लक्षात येतं. मग मी विचार केला, जर हे असं काही आपल्याला शोधायला मिळालं असतं तर तासनतास पेट्रोलसाठी उभं राहावं लागलं नसतं. आत्ता आम्ही पोहोचलो आहोत ट्री ऑफ लाईफच्या जवळ. तुम्ही विश्वास ठेवाल की नाही, पण हे झाड वाळवंटाच्या मधोमध उभं आहे. पाण्याचा कुठलाही स्रोत नसताना ते तब्बल 400 वर्षापासून तिथेच आहे. हा एक निसर्गाचा चमत्कारच नाही का? तुम्ही इथे आलात की ह्या झाडाचं वैशिष्ट्य बघून थक्क व्हाल. मोठ्या फांद्या, त्याची जाळीदार रचना आणि त्याचं एकटं उभं राहणं खरंच विस्मयकारक आहे. तर मित्रांनो, असा हा ट्री ऑफ लाईफचा प्रवास होता. तुम्ही जर बहरीनला येणार असाल तर हे ठिकाण तुमच्या यादीत नक्की जोडा.